ज्योतिषाचं शिकताना मला हे लक्षात आलं की बरेच लोक अशी आहेत की ज्या लोकांना स्वतःचं बर्थ टायमिंग तर सोडा बर्थ डेट पण माहीत नाही. बरोबर. आणि पामिस्ट्रीकडे गेलं ते मला काही लक्षात गोष्टी अशा आल्या की ज्या गोष्टी ॲस्ट्रॉलॉजीमध्ये म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये कळत नाही त्याही गोष्टी कधी कधी पामिस्ट्रीमध्ये करू शकतात. ओके. मागच्या एपिसोडमध्ये मी तुला म्हटलं होतं जसं की हाताच्या रेषा जरी सिमिलर असल्या ना तरी कुठेतरी दैविक टच लागतो की ज्या गोष्टी 6 सेन्सनी कळाव्या लागतात. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे काही लोकांच्या हातातल्या बऱ्याच रेषा असतात आणि त्या वाचणं सोपं पण असतं, पण काही लोकांच्यातनं अतिशय मिनिमम रेषा असतात. तुम्ही जे हात बघितले तर सगळ्यात चांगला हात तुम्हाला कोणता वाटला आणि त्या हाताची खासियत काय होती आणि सगळ्यात वाईट हात तुम्हाला कोणता वाटला? हा माझ्यासाठी पण एक युनिक एक्सपिरियन्स. मी इतक्या वर्ष मी लोकांना देतो, इतका फास्ट रिझल्ट मी फर्स्ट टाइम बघितला. मंत्रांमध्ये खूप ताकद आहे सर. मंत्रांमध्ये खूप ताकद आहेच. आणि पण कसं आहे की तुम्ही जसं देवाची आराधना करता तुम्ही जितक्या इंटेन्सिटीने करणार तेवढा तुम्ही त्याच्या जवळ पोचण्याचा प्रयत्न करू शकता आणि पोचणारच. आणि ते जर आपलं पॉवरफुल नसेल किंवा ते इम्बॅलन्स झालं असेल तर तशा माणसाला स्त्री सुख मिळत नाही, तशा माणसाला प्रेम मिळत नाही, तशा माणसाच्या लग्नामध्ये प्रॉब्लेम होतो की लग्न होत नाही. ते बंधनं कापण्याचं काम आर्चएंजल मायकेल करतो. बरोबर बरोबर. आणि मग ते म्हणजे जर आपण म्हणतो ना की पूर्वजन्माची कर्मामुळे आपण हे भोगतोय ते बंधन कापल्याशिवाय त्या ठिकाणी आपण त्याच्यात मुक्तता मिळू शकत नाही. हातावरच्या रेषा हे तुमचं भविष्य सांगतात, तुमचा पास्ट सांगू शकतात. पण जर माझे कर्म चांगले, मी खूप चांगले कर्म करतोय तर कर्म मोठे राहतील की माझ्या हातावरच्या रेषा मोठ्या राहतील? प्रेमानंद महाराज आता सध्या खूपच लोक मानतात. विराट कोहली सारखी व्यक्ती पण त्यांना भेटायला गेली. अतिशय पॉवरफुल आहेत. राधे राधेशिवाय त्यांच्या तोंडात काही येत नाही. बरोबर. पण त्यांच्या किडनी फेल आहेत. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे संदेश दिघे सर. सर नमस्ते. नमस्कार. सरांबद्दल सांगायचं झालं तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की सर एक इकॉनॉमीचे प्रोफेसर होते. सरांनी भरपूर वर्ष मुलांना शिकवलंय, कॉलेजमध्ये शिकवलंय, इकॉनॉमी शिकवलंय. त्यासोबतच सर हस्तरेषा तज्ज्ञ आहेत. आणि मागचा पॉडकास्ट तुम्ही बघितलाच असेल की सरांनी किती शांतपणे, अतिशय व्यवस्थितशीरपणे, डिटेलमध्ये एकूण एक गोष्ट तुम्हाला समजवली की हातावरून तुमचं आयुष्य कसं सांगता येतं, की तुमच्या आयुष्यात कधी काय होणार आहे या सगळ्या गोष्टी कळू शकतात. आज आपण हस्तरेषेवर तर चर्चा करणारच आहे, पण त्यासोबत आपण आज रेकीवर चर्चा करणार आहे. रेकी हा जो वर्ड आहे ना, हा आपल्या मराठी लोकांमध्ये अजूनपर्यंत इतका रुजला नाही आहे. लोकांना असं वाटतं की रेकी म्हणजे एक इंग्लिश शब्द आहे आणि असं, पण प्रत्येक शास्त्र हे भारतातून पुढे गेलेलं आहे. त्याबद्दलच तुम्हाला सांगायचं आहे की जे चक्र असतात, चक्र तुमचा पैसा, तुमचं रिलेशनशिप, त्यासोबतच प्रत्येक गोष्ट जी तुमच्याशी जोडलेली आहे ती सगळी त्या चक्रांवर सगळी डिपेंड असते. तर सर तुमचं परत एक वेळा स्वागत आहे. सर मला तर एक विचारायचं आहे, काही कमेंट मी अशा बघितल्या की तुम्ही इकॉनॉमीचे प्रोफेसर होतात सर. तर इकॉनॉमीचे प्रोफेसर आपण एक म्हणतो एक एज्युकेटेड पर्सन प्रॉपरली, ज्यांनी हजारो मुलं तुमच्या हाताखालून गेले असतील, त्यांना तुम्ही गणित शिकवलं, अर्थशास्त्र शिकवलं ॲक्च्युली बघायला गेलं तर. मग तुमचा हा हस्तरेषेकडे कसे वळलात सर तुम्ही? ॲक्च्युली मला नवीन नवीन विषय शिकायला खूप आवडतं. म्हणजे जसं मी इकॉनॉमिक्सचा प्रोफेसर होतो, पण मला फक्त इकॉनॉमिक्स एवढं सीमित नव्हतं. मला सगळ्या शास्त्रांमध्ये थोडं थोडं वाचायला असं आवडतं. आणि जेव्हा मी यंग होतो, ज्यावेळेस मला हे कायचं नॉलेजही नव्हतं, त्यावेळेला मीही काही ॲस्ट्रॉलॉजीकडे दाखवलं होतं. आणि ज्यावेळेला एक सुरुवात असते, म्हणजे माझं शिक्षण कंप्लीट झाल्यावरती जॉब शोधतोय, मिळत नाही आहे, प्रॉब्लेम आहेत, तर नॅचरली घरातले लोक पण सांगतात की जरा दाखव कुंडली कोणाला, काहीतरी याच्यातून मार्गदर्शन मिळेल. अशा प्रकारे मी एका व्यक्तीला त्यावेळेला दाखवलं होतं आणि त्यांनी काही गोष्टी मला ज्या सांगितल्या माझी कुंडली बघून, तर मी हायली इम्प्रेस झालो की अरे काहीतरी आहे ह्याच्यामध्ये की ज्याच्यावरून माझ्या पास्ट लाईफमध्ये आपण काही गोष्टी सांगू शकतो की मी काय माझ्या आयुष्यात घडून वगैरे गेलेलं आहे. मग मी असं विचार केला की आपण दुसऱ्याकडे जाऊन ह्या कुंडली मांडत बसण्यापेक्षा आपण स्वतः काय याचं ज्ञान घेऊन येऊ. बरोबर आहे. आणि म्हणून मी पहिल्यांदा म्हणजे ज्योतिषशास्त्राकडे वळलो. कुंडली ज्योतिषशास्त्र शिकताना मला हे लक्षात आलं की बरेच लोक अशी आहेत की ज्या लोकांना स्वतःचं बर्थ टायमिंग तर सोडा बर्थ डेट पण माहीत नाही. बरोबर. मग त्यांचं काय आहे, म्हणून मग मी विषय वळला पामिस्ट्रीकडे.
आणि पामिस्ट्रीकडे गेलं ते मला काही लक्षात गोष्टी अशा आल्या की ज्या गोष्टी ॲस्ट्रॉलॉजीमध्ये म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये कळत नाही त्याही गोष्टी कधी कधी पामिस्ट्रीमध्ये कळू शकतात. ओके. म्हणजे आता उदाहरणार्थ की आता शुक्र ग्रह जो आहे तो आता पैशाचा ग्रह असं मानला जातो ज्योतिषशास्त्राप्रमाणे. कुंडलीमध्ये तुमचा शुक्र उच्चाचा आणि खूप चांगला असं दाखवलं गेलं असलं तरी पण पामिस्ट जर का प्रॉपर असेल, जर त्यांनी जर हात बघितला तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात खरंच शुक्र पैसा देतोय का नाही देत आहे हा जो उलगडा होतो तो पामिस्टकडे होऊ शकतो, तो ॲस्ट्रॉलॉजीमध्ये नाही होऊ शकत. ओके. तर बऱ्याच वेळा अशी कंडिशन आहे की माझ्याकडे जे लोक येतात आता पामिस्ट म्हणून ते अगोदर पण बऱ्याच लोकांकडे जाऊन आलेले असतात आणि त्याच्यानंतर ते माझ्याकडे आलेले असतात आणि जेव्हा मी त्यांना काही गोष्टी सांगायला सुरू करतो ते म्हणतो की सर तुम्ही पहिल्यात की तुम्ही ओळखले आमचे प्रॉब्लेम काय आहेत. त्याच्यामध्ये अजून एक व्यक्ती अशी येऊन गेली माझ्याकडे की ज्यांनी एका पामिस्टला दाखवलं त्यांचा हात आणि त्यांनी जवळजवळ 1.5 तास विश्लेषण करायचा प्रयत्न केला पण त्यांचा मेन इश्यू समोरच्याला काही कळला नाही म्हणजे पामिस्टला. आणि त्यांचं मेन इश्यू असा होता की त्यांना प्रचंड कर्ज झालेलं होतं आणि त्यांना हात बघितल्या मी पहिला सांगितलं की तुमच्या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम की तुम्ही अतिशय कर्जबाजारी झालेले आहात. तर त्यांना आश्चर्य वाटलं. ते बोलले सर मी एका पामिस्टकडे जो अतिशय फेमस आहे 1.5 तासामध्ये त्यांनी मला ही गोष्ट सांगू शकलं आणि जेव्हा मी त्याला समोरून सांगितलं की मला खूप कर्ज होतं ते ॲग्री व्हायला तयार नव्हते. ते बोलले तुमच्या हातामध्ये कर्जबाजारी असूच शकत नाही, तुमच्या हातामध्ये एवढा पैसा आहे तुम्ही कर्जबाजारी असूच शकत नाही. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मान्य केलं की मला तुमचा हात बघून काही इतकं व्यवस्थित कळत नाही तर तुम्ही दुसऱ्या कोणाकडे देत जा जे तुम्हाला प्रॉपर गाईड करू शकतील. मागच्या एपिसोडमध्ये मी तुला म्हटलं होतं जसं की हाताच्या रेषा जरी सिमिलर असल्या ना तरी कुठेतरी दैविक टच लागतो की ज्या गोष्टी 6 सेन्सनी कळाव्या लागतात. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे काही लोकांच्या हातात बऱ्याच रेषा असतात आणि त्या वाचणं सोपं पण असतं पण काही लोकांच्या अतिशय मिनिमम रेषा असतात. पामिस्ट्रीचं तिकडे लिमिटेशन सुरू होतं की आता ह्या कमीत कमी रेषांवरती ह्या माणसाला काय सांगायचं. मग त्या ठिकाणी तुमचं दैविक थोडी काही जे काही तुमची बॅकिंग असेल किंवा तुझी 6 सेन्स असेल तो कामी येतो आणि त्याच्यावर त्या गोष्टी करू शकतात. ओके. बरोबर. सर जसं तुम्ही बोलले की कुंडलीमध्ये जर शुक्र स्ट्रॉंग आहे तुमचा खूप स्ट्रॉंग आहे बट हातावर तो शुक्र स्ट्रॉंग नाही आहे तर मग तो शुक्र तुम्हाला पैसा नाही देऊ शकत. बरोबर. ॲज पर म्हणजे आपण हे चेक केलं पूर्ण जर तसं बघितलं तर शुक्र जर मला बघायचा असेल आता माझ्या हातावरचा शुक्र जर मला बघायचा असेल तर शुक्र पर्वत हा आहे याच्यावरूनच तो ठरेल का सर? येस. ओके. तर तुम्ही माझं सांगू शकता आता जर बघायचं झालं तर इन जनरल आपण एक लाईव्ह डेमो पण करू की कळेलही कारण म्हणजे मी सांगतो कारण माझं आता कुंडली वाईज जर बघायला गेलं तर पुढच्या महिन्यापासून माझा शुक्राची महादशा येते आणि त्याच्यात अंतर्दशा पण ही शुक्राची आहे. बरं. जे मला आता कुंडलीवाला ज्योतिष त्यांनी सांगितलं. पण जर याच्या थ्रू बघायला गेलं तर तुमचं ऑनेस्ट ओपिनियन मला सांगा सर. सर मी तिकडे येऊनच तुम्हाला हात दाखवतो. आता जर मी तुझा हात वाचला ना तर ह्याच्याप्रमाणे तुला आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट मिळवायला खूप जास्त कष्ट करावं लागतात. म्हणजे कुठलाही सक्सेस सहजासहजी येत नाही. राईट. इट्स नॉट की तू सक्सेसफुल होत नाही परंतु नॉर्मल सक्सेस एखाद्याला सहज येत असेल तर तुला ती गोष्ट सहज नाही मिळत, त्याला जास्त एक्स्ट्रा एफर्ट. बरोबर. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्या हातामध्ये मला असं दिसतंय की अनेक वेळा काही गोष्टी हातात तोंडाशी निघून जातात तुझ्या. बरोबर. बरोबर. आणि ते चान्स असं वाटतं की ऑलमोस्ट कन्वर्ट झालेत परंतु ते अगदी म्हणजे म्हणतात तोंडाशिवाय घास पडणं अशा प्रकारच्या गोष्टी तुझ्या हातात होत असत. तर मग सर आता याच्यावरून तुम्हाला असं जाणवतंय का की तो शुक्र मला प्रॉफिटेबल असू शकतो की कसा? ऍक्च्युली कसं आहे माहितीये का आपण जेव्हा हात बघतो त्या फक्त शुक्राचंच माउंट बघून नाही ओव्हरऑल आपल्याला लाईफ लाईन फेट लाईन सगळ्याच गोष्टी बघाव्या लागतात. बरोबर. म्हणजे जरी आता कुंडलीतल्या शुक्राबद्दल जरी आपण चर्चा केली तरी फक्त शुक्र पर्वतावरून तुम्ही ते डिसाईड नाही करणार. तुम्ही कराल की माझ्या हातावरच्या बाकी रेषांचं बघून म्हणजे जसं तुम्ही बोलले की भाग्यरेषा किंवा या लाईन त्या लाईन. ओके. सर आता तुमच्याकडे जेही लोक आले हात दाखवायला म्हणजे भरपूर लोकांचे तुम्ही आजपर्यंत हात बघितले मोर दॅन 1000 तर असतीलच. खूपच जास्त त्यापेक्षा तरी सर किती बघितले असतील आतापर्यंत आपण? आतापर्यंत मी ऍक्च्युली 31 वर्ष बघितले आणि तो माझा छंद होता ऍक्च्युली. सुरुवातीला तर मी अक्षरशः ज्याचं दिसेल त्याला सांगायचो मला म्हणजे हे ज्ञान आहे तुला हात बघायचा तर. बरोबर. असं करून मग प्रोफेशन सुरू झाल्यावरती पण मी अनेक हात बघितले. काउंटिंग नाही केलं पण इट कॅन बी सम सेव्हरल थाउजंड्स मे बी.
ओके. येस. तर सर अशामध्ये मागच्या 2-3 महिन्यामध्ये तुमच्याकडे आलेल्या लोकांपैकी तुम्ही जे हात बघितले, तर सगळ्यात चांगला हात तुम्हाला कोणता वाटला आणि त्या हाताची खासियत काय होती आणि सगळ्यात वाईट हात तुम्हाला कोणता वाटला? ऍक्च्युली एक मला इन्सिडेंट आठवत होता जरा जस्ट आपला जो मागचा पॉडकास्ट झाला त्याच्यानंतर बरेच लोक मला अशी आली भेटायला की ते फक्त त्यांना मला भेटायचं होतं, की त्यांनी म्हटलं की सर आम्ही हात पण आता कोणाला दाखवलं नाही, कुंडली कोणाला दाखवलं नाही, पण आम्हाला पॉडकास्ट खूप आवडला, तुमचं बोलणं आम्हाला आवडलं. बरोबर. आणि आम्हाला एक कुतूहल निर्माण की काय प्रकार तरी काय आपण ऐकूया, म्हणून आम्ही आलो. अशी प्रकारची लोक आली. त्याच्यामध्ये एक व्यक्ती माझ्याकडे येऊन गेली आणि त्यांनी मला हेही सांगितलं की मला नुसतं भेटायचं आहे की बोलायचं आहे म्हणून. आणि नॉर्मल ॲज अ क्लायंट ते माझ्याकडे आले. नंबर त्यांनी माझा घेतला होता, अपॉइंटमेंट घेतली होती. आणि त्यांनी माझ्यासमोर हात ठेवल्यावरती मला हे लक्षात आलं की ही माणूस फायनान्शियली एकदम वेल ऑफ आहे, अतिशय व्यवस्थित सेटल्ड आहे लाईफमध्ये, ह्याचं मॅरेज अतिशय चांगलं आहे, ह्याला फिजिकली सुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे. जनरली माणसाला इथं पैशात प्रॉब्लेम असतो किंवा रिलेशनशिप मध्ये असतो, हेल्थ वाईज असतो. ह्याला काही दिसत नाही. एक 5 मिनिटं बघितलं, मी भिंग घेऊन बघितलं, काही मला कळेना. तर मी त्याला म्हटलं की मला तर सगळंच चांगलं दिसते आणि हे एक्सपेक्ट होतं की काहीतरी प्रॉब्लेम असल्याशिवाय तर माणूस येत नाही. आपल्याकडे नाही येणार. बरोबर. तर मी त्यांना म्हटलं की सर म्हणजे 31 इयर्समध्ये फर्स्ट टाइम आय एम फेलिंग, अंडरस्टँडच होऊ शकत नाही की तुमचा प्रॉब्लेम काय. तुम्ही मला क्लिअर विचारा काही प्रॉब्लेम काय. तर म्हटलं मला काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हटलं मग ते म्हणलं नाही मला आवडलं, तुमचं बोलणं आवडलं, मला तुम्हाला प्रत्यक्ष बघायचं होतं आणि मला तुमच्याशी गप्पा मारा. मी फक्त गप्पा मारण्याच्या हिशोबाने आलो. दॅट वॉज वन एक्सपिरियन्स आणि दॅट वॉज म्हणजे समथिंग व्हेरी युनिक एक्सपिरियन्स. आणि लिटरली स्पीकिंग ते एका मोठ्या बँकेमध्ये व्हाईस प्रेसिडेंट आहेत. ओके. आणि त्यांची मिसेस सुद्धा चार्टर्ड अकाउंट आहे, अतिशय सक्सेसफुल प्रॅक्टिस करणारे आहे, फायनान्शियली वेल ऑफ आहेत, हेल्थ वाईज एकदम परफेक्ट मेंटेन केलेले आहेत आणि ही इज हॅपीली मॅरिड पर्सन ॲक्च्युली. आणि फार छान आमचं इंटरॅक्शन झालं. असं एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. आणि कधी कधी असं होतं की खूप क्वालिफाईड चांगली मुलं असतात आणि त्यांची एवढी फ्रस्ट्रेटेड लाईफ असते, त्यांना करिअर होत नाही. त्याच्यामध्ये लेटेस्टमध्ये माझ्याकडे एक क्लायंट होते आणि तो मुलगा हायली क्वालिफाईड, अतिशय इंटेलिजंट, एमटेक झालेला मुलगा. आणि त्या मुलाला जवळजवळ 2 वर्ष गेली जॉबने. आणि तो UK ला सेटल होण्याचा प्रयत्न, UK ला तो आहे. आणि त्या मुलांनी म्हणजे त्याच्या आईला सांगितलं असं की त्याच्या आईने स्वतः मला अप्रोच केला असेल, जे काय असेल. त्यांनी माझी अपॉइंटमेंट घेतली आणि व्हिडिओ कॉलिंग, एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आम्ही केलं होतं त्याच्यावेळेस. आणि त्या मुलाचा मी हात बघितला, मला हे लक्षात आलं की फार कठीण आहे मुलाचं. म्हणजे इंटेलिजन्स एक वेगळी गोष्ट आहे आणि प्रारब्ध फार वेगळी गोष्ट आहे. त्याला हात बघून मी सांगितलं की ऑलमोस्ट लाईक अप टू 30-31 तुझ्या हातामध्ये कदाचित मला वाटतं की नोकरी नाहीये. तर तो बोलला सर आय एम व्हेरी मच फ्रस्ट्रेटेड. म्हटलं त्याला मी काही उपाय पण सांगेन तुला, पण ते उपाय तो सिरियसली करणं आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे तू देवाला जर मानतोस तर उपाय करू शकतो, कारण मी सांगणार मंत्र सांगणार तुला काही. तो बोलला सर मी देवाला चांगलंच मानतो आणि मी इतकं फ्रस्ट्रेट आहे की तुम्ही सांगाल ते मी करेन. आणि मी त्याला काही मंत्र आणि काही साधना सांगितल्या आणि यू वॉन्ट बिलीव्ह, म्हणजे विदिन 15 डेज त्याच्या आईचा मला मेसेज आला की मुलाला 2 इंटरव्ह्यूचे चांगले कॉल आणि सक्सेसफुल झालेत. आणि 19 जूनला काहीतरी आमचं व्हिडिओ कॉलिंग झालं, तर 28 जूनला मॅडमचा मेसेज आला की हे इज सक्सेसफुल आणि 2 जुलैला तो जॉबला लागला. म्हणजे त्याच्या प्रारब्धामध्ये खूप वेगळं दिसत होतं, पण त्याला मंत्रांचा एवढा चांगला इफेक्ट, मी एवढा इंटेन्सिटी ते केलं असेल. बरोबर आहे. दॅट वॉज वन एक्सपिरियन्स विच आय विल से की हा माझ्यासाठी पण एक युनिक एक्सपिरियन्स. मी इतक्या वर्ष मी लोकांना देतो, इतका फास्ट रिझल्ट मी फर्स्ट टाइम बघितला. मंत्रांमध्ये खूप ताकद आहे सर. मंत्रांमध्ये खूप ताकद आहेच. आणि पण कसं आहे की तुम्ही जसं देवाची आराधना करता, तुम्ही जितक्या इंटेन्सिटीने करणार तेवढा तुम्ही त्याच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करू शकता आणि पोचणारच. तसंच मंत्रांची तुम्ही इतकी साधना करताना इतका त्याच्यामध्ये भाव ठेवणं, त्याच्यामध्ये विश्वास ठेवणं आणि त्या इंटेन्सिटीने करणं, ह्याला फार महत्त्व आहे. शेवटी तेच आहे सर, की म्हणजे आपण असं बघतो की मंत्रांचा जप करताना काही लोक, म्हणजे काही म्हाताऱ्या आजी बघतो आपण की त्यांच्या मुलींसाठी करत असतात किंवा याच्यासाठी त्याच्यासाठी रात्रंदिवस जप करतात. पण तुम्ही जे बोलले की 1 तास जरी तुम्ही जप करताय, पण त्या इंटेन्सिटीने, त्या भावाने जर तुम्ही तो केला, मन लावून जर केली ती गोष्ट एकदम, त्या 1 तास म्हणजे पूर्ण डेडिकेट
मोबाईल बाजूला, सगळं बाजूला, फक्त मेडिटेशन करायचं मंत्रांचं, म्हणजे मंत्र म्हणत तर ते लागू पडतं. तुम्ही किती वेळ करताय त्याला महत्व नाही, तुम्ही कसं करताय त्याला महत्व आहे. म्हणजे कसं आहे की आपण स्ट्रॉंग बिलीफ असणं आवश्यक आहे. आता माझ्याकडे जेवढे क्लायंट येतात ना त्याच्यातले अर्ध्यापेक्षा जास्त लोक ते आम्हाला म्हणतात की तुम्ही आम्हाला जे काही सांगता ना आम्हाला तुम्ही गुरुस्थानी आहात. माझी एवढी लायकी नाही की मी कोणाचा गुरु होऊ शकेल, परंतु त्यांचे एक भावना आहे माझ्याकडे की ह्यांनी गाईड केलं म्हणजे हे परफेक्टच असणार. बरोबर. ज्याने ती भावना ठेवली, मी काय माझ्या खिशातले मंत्र देत नाही, ते शास्त्रातमधलेच मंत्र आहेत, पण त्या भावनेमुळे काय होते की ते तेवढ्या विश्वासाने ते मंत्र म्हणतात आणि त्याच्यामुळे त्यांना बेनिफिट होतो. बरोबर आहे. ज्यांना विश्वास नसेल ना त्यांना फायदाच नाही. त्यांना किती पण आपण सांगितलं आणि त्यांनी ते फॉलो नाही केलं तर त्याचा फायदा त्यांना होणारच नाहीये. सर, हात जेव्हा दाखवतो व्यक्ती तर हातांवरून तर सगळ्या गोष्टी समजतात, बट आपण जसं इंट्रोडक्शन मध्ये बोललो की रेकी हाही एक पार्ट आहे. रेकीचा आणि हाताचा कसा संबंध असू शकतो सर? कारण मला एक आठवतं की मागच्या वेळेस ऑफ द कॅमेरा बोलताना तुम्ही मला एक गोष्ट सांगितली होती की तुम्ही रेकी हिलिंग करत होतात आणि त्यावेळेस तुम्ही पूर्ण घामाने चिंब होऊन गेले होते आणि आजूबाजूला सगळं पाणी होतं. मला ऑफ द कॅमेरा आपण गप्पा मारत होतो सर, तेव्हा तुम्ही ही गोष्ट सांगितली होती. तेव्हापासून रेकीबद्दल आपल्याला बोलायचं होतं. आज आपण कंटिन्यू करू. शॉर्टमध्ये रेखीबद्दल तुला सांगतो की रेखी हा प्रकार तसं तू जसं बोललास ना आहे तो इंडियातलाच, परंतु दुर्दैवाने ते आपल्या ग्रंथांमध्ये राहून गेलं होतं. आणि जपानमध्ये एक उसुई नावाची व्यक्ती होती जे एक प्रीचर होते आणि बौद्ध भिक्षू, आणि त्यांच्या शिष्याने त्यांना एकदा विचारलं की पूर्वीच्या काळामध्ये बुद्ध होऊन गेले किंवा जे क्राइस्ट होऊन गेले ते फक्त हात ठेवून लोकांना रोगातून बरे करायचे किंवा वाईट आत्म्यापासून त्यांना मुक्तता द्यायचे, तर हा काय प्रकार आहे? तर त्यांना त्याचं उत्तर देता आलं नाही. तर ते मला की ठीक आहे मी याच्यावर थोडा सर्च करतो आणि मग सांगतो. पहिले ते ॲक्च्युली फॉरेनला जाऊन काही चर्चेसमध्ये प्रिस्ट लोकांशी बोलले की ह्याचा काय उगम काय किंवा ह्याचं काय संदर्भ आहे, ते काही त्यांना त्याचं एक्सप्लेनेशन मिळालं नाही. शेवटी ते इंडियामध्ये आले आणि इंडियातल्या एका बौद्ध म्हणजे मॉन्स्ट्रीमध्ये त्यांना काही ग्रंथ मिळाले, त्याच्यात काही सिम्बॉल्स त्यांना मिळाले आणि ते सिम्बॉलचा अर्थ त्यांना कळला, पण ते सिम्बॉल त्यांनी जपानला परत कॅरी केले आणि त्यांनी त्यांच्या गुरुला सांगितलं की मी ह्याच्यावर साधना करणार आहे, की हे सिम्बॉल कळण्यासाठी फक्त मला साधना करायची आहे. आणि त्यांनी 21 दिवस साधना केली आणि 21व्या दिवशी त्यांना त्या गोष्टीचा साक्षात्कार झाला, त्या सिम्बॉलचा त्यांना अर्थ कळला आणि त्यांना एक प्रकाश त्यांच्याकडे येताना त्यांना दिसला आणि तो प्रकाश त्यांच्यामध्ये पडला अंगामध्ये आणि तो विलीन झाला असं त्यांना वाटलं. त्यांनी एका डोंगरावरती साधना केली होती आणि त्या डोंगरावर आनंदाने ते उडत म्हणजे धावत धावत खाली यायला लागले आणि त्या पायाला ठेच लागली आणि रक्त यायला लागलं. ते खाली बसून त्यांनी त्या अंगठ्यावरती हात ठेवला, 2 मिनिटं दाबून धरलं जसं आपण नॉर्मल आपण लागलो. बरोबर. आणि 2 मिनिटं हात काढला तर रक्त पूर्णपणे थांबलं होतं. म्हणजे त्यांना तो पहिला अनुभव की त्याच्या हातात काही स्पेशल पॉवर आली. हो. असे ते उतरत खाली आल्यानंतर त्यांना भूक लागली होती. 21 दिवसांनी अन्न पाणी घेतलं नव्हतं. एक तर 21 दिवस पाणी नाही प्यायला माणूस जगणं कठीण, पण ती तपश्चर्या केल्यामुळे ते दैविक शक्ती होती की ते त्याच्यातून बाहेर पडले होते. पण त्यांचा जो अवतार होता ना त्यावेळेस जपानमध्ये झोपड्या ज्या असायच्या त्याच्या बाहेर जर जेवण ते प्रोव्हाइड करणं हॉटेल वगैरे असा प्रकार नसायचा, तर टेबलावरती फडकं टाकून ठेवायचे, कापड टाकून ठेवायचे की इकडे जेवण अवेलेबल आहे. त्या प्रकारे एक त्यांनी थोडी झोपडी बघितली आणि तिकडे जेवणासाठी पण गेले. मालकाला सांगितलं मला जेवायला देतो. तो म्हणाला की तुमचं अवतार होऊन कळतं की तुम्ही काही जेवले नसणार बरेच दिवस, तर तुम्हाला अन्न पचनाने मी तुम्हाला भाताची कांजी करून देतो. पण हे जिद्दीवर म्हटले मला जेवणच पाहिजे. फायनली त्याने जेवण दिलं, त्यांनी ते खाल्लं आणि ती जी मुलगी सर्व करणारी मालक आहे तिला ती सारखीशी गालावर हात धरत होते. तिला विचारलं की बाळा तुला काय होतंय? तर ते बोलले माझं दात खूप दुखतोय. ओके. तर त्याने सांगितलं की मी तुझ्या गालावर हात ठेवू का? तर त्यांनी परमिशन दिली. त्याने हात ठेवला आणि गालात म्हणजे दाताचं दुखणं तिकडे गायब झालं. तिसरा चमत्कार त्यांच्याकडे असं घडलं की ते खाली जेव्हा गेले त्यांच्यामध्ये त्यांचे गुरु ॲक्च्युली जेव्हा ते परमिशन घेऊन वरती गेले होते, हे जेव्हा आले तर प्रचंड आजारी होते आणि असं वाटतं की गुरु आता यांची वाचणं कठीण आहे, परंतु ह्यांनी उसळीने त्याचे पाय धरले आणि गुरु एकदम ठणठणीत होऊन बसले गादीवरती आणि मग त्यांना कळलं की आपल्या हातामध्ये काहीतरी पॉवर आलेली आहे स्पेशल. बरोबर. आणि त्या ज्या सिम्बॉल त्याचा त्यांना अर्थही कळला आणि तो त्याच्यानंतर ती गुरु शिष्य परंपरा तयार झाली. आणि ह्याच्यामध्ये शिकणं हा प्रकार नसतो, ह्याच्यामध्ये शक्तिपात असतो.
गुरु त्या शक्ती आपल्या शिष्यामध्ये देत असतो आणि ती शक्ती आपल्यामध्ये येत असते. रेकी ही पॉवर अशी की ती एनर्जी आहे युनिव्हर्समधली. आपण ज्या रेकी देत असतो त्या आपल्या शरीरातून ट्रॅव्हल करून दुसऱ्याकडे जात असते ओके. एनर्जी. जसं तू आता म्हणालास की घामाघूम, हा तुम्ही कारण ती एनर्जी ट्रॅव्हल होते. एनर्जी मध्ये हिट असतेच कायमच, आणि त्याच्यामुळे जेव्हा आपण एखाद्याला फार इंटेन्सली रेकी देतो त्यावेळेस ते ट्रॅव्हल करताना आपल्याला थोडंसं हे गोष्टी जाणवतात. असं तुमची एनर्जी डाऊन होते सर तिकडे ना. पण ॲक्च्युली त्याला जे आता तू मगाशी चक्राचं बोलला तसं आपल्याला चक्राची प्रॅक्टिस करावं लागतं. म्हणजे चक्र हिलिंग त्याला म्हणतात. 7 चक्र आहेत आपली, आणि थोडंसं रिलेटेड ह्याच्याशी कसं आहे की पामिष्टीप्रमाणे जर का आपण जर बघायला गेलं तर नॉर्मली लोकांना काय प्रॉब्लेम असतात. जनरली कोण येतं आपल्याकडे, तर ज्याला पैशाची चणचण आहे, करिअर नाही, किंवा ज्याला प्रेम मिळत नाही आहे, लग्न होत नाही आहे, अशी लोक जास्त आपल्याकडे येतात. आपली जी 7 चक्र आहेत ना त्यातली 3 चक्र आहेत ती ह्या गोष्टीशी खूप रिलेटेड आहेत. ओके. एक जे आहे ते मूलाधार चक्र आहे. जे बॅलन्स नसेल ना तर तुम्ही आयुष्यात सक्सेसफुल होऊ शकत नाही. मूलाधार चक्र. मूलाधार चक्र. दुसरं जे आहे ना ते स्वाधिष्ठान चक्र आहे. जे मूलाधार चक्र आहे ते आपल्या मणक्याच्या सगळ्यात शेवटला असतं. स्वाधिष्ठान चक्र जे आहे ना ते आपल्या लोअर बेलीवरती, म्हणजे आपल्या पोटाच्या खालच्या भागावरती असतं. ओके. आणि ते जर आपलं पॉवरफुल नसेल किंवा ते इम्बॅलन्स झालं असेल तर तशा माणसाला स्त्री सुख मिळत नाही, तशा माणसाला प्रेम मिळत नाही, तशा माणसाच्या लग्नामध्ये प्रॉब्लेम होतो किंवा लग्न होत नाही. अशा प्रकारचे प्रॉब्लेम तुला होऊ शकतो. बरोबर. आणि एक त्याच्या पुढे आहे मणिपूर चक्र, जे आपल्या अप्पर बेलीला म्हणजे नॅवलच्या वरच्या बाजूला असतं, आणि त्याच्यामध्ये आपल्याला सक्सेस, इंट्युइशन्स, इनोव्हेशन्स ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती डिपेंड करतात. त्याच्यामुळे जर का तुम्हाला एखादं चांगलं नॉलेज घ्यायचं आहे किंवा तुम्हाला आयुष्यात सक्सेससाठी काहीतरी इन्फॉर्मेशन गोळा करायची किंवा शिक्षण घ्यायचं आहे आणि आयुष्यात पुढे जायचं तर ते चक्र प्रॉपर असणं खूप आवश्यक असतं. त्याच्यामध्ये पामिस्ट्रीमध्ये जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर का सांगू शकता की तुला तुझ्या लग्नामध्ये सक्सेस नाही किंवा तुला प्रॉब्लेम आहे, तर त्याचं 101% चक्रामध्ये प्रॉब्लेम असणार. आणि कुठल्या चक्रामध्ये, तर ते आपल्याला सॅक्रल चक्र म्हणजे आपलं स्वाधिष्ठान चक्र, त्याच्यामध्ये त्याला प्रॉब्लेम असणार. ओके. मग रेकी त्याला काय हेल्प करू शकतं, म्हणजे रेकीच्या प्रॅक्टिसनी तो त्या स्वाधिष्ठान चक्रातला जो निगेटिव्हिटी ती काढून त्याला सुदृढ करू शकतो आणि त्याचा प्रॉब्लेम कमी करू शकतो. ओके. किंवा जो बिझनेसमध्ये सक्सेस होत नाहीये किंवा जो नोकरी धंद्याला सक्सेस होत नाही, की त्याला कॉन्फिडन्स लेवल खूप कमी आहे, बरोबर. त्याला मूलाधार चक्र त्याचं ब्लॉक असतं. मग त्या मूलाधार चक्रासाठी त्याला त्या ठिकाणी साधना केली, म्हणजे इनफॅक्ट ऍक्च्युली 7 चक्रांची आपल्याला साधना करा. मग त्याच्यामध्ये काय असतं की रेकी शिकलं तर आपल्याला आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा त्याच्यासाठी उपयोग होतो. शिकणं म्हणजे कसं, सिम्बॉल शिकावं लागतात, पण ते सिम्बॉल आपल्याला गुरुकडून वापरायची परमिशन आणि ती एनर्जी घ्यावी लागते. ओके. तेव्हा आपण रेकी देऊ शकतो किंवा स्वतःला पण सेल्फ रेकी देऊ शकतो. ऍक्च्युली खूप व्यवस्थित पद्धतीने तुम्ही समजवलं सर की याचं मूळ कुठून उगम झाला आणि कसं ते एनर्जी ट्रान्सफर झाली, आणि त्या एनर्जी ट्रान्सफर झाल्यामुळे एखाद्याचं एक म्हणजे आजारी व्यक्ती उठला किंवा जखम झालेली दूर झाली, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्याला त्या लेवलची एनर्जी लागते. आता सर जर माझं समजा कोणतं एक चक्र आहे की माझं हेल्थचं चक्र खराब झालेलं आहे, त्याला ते कोणतं चक्र सर? हेल्थचं चक्र म्हणजे मूलाधार चक्र चक्र खराब असेल तर मग त्याला जर मला आता रिपेअर करायचंय तर ते मी कसं करू शकतो? त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक तर ऍक्च्युली आपल्याला जेव्हा म्हणजे आता समजा तू जर कोणाकडून रेकीची लेवल असतात, लेवल 1, लेवल 2, 3rd लेवल आणि मग मास्टर लेवल किंवा ग्रँड मास्टर लेवल. तुमचे सगळे झाले 3 प्रकारचे, म्हणजे उचुई रेकी ओरिजिनल रेकी आहे, नंतर त्याची डायव्हर्जन्स झाली आणि त्याच्याप्रमाणे अनेक प्रकारचे रेकी निघाले. बरोबर. मला एक अतिशय म्हणजे चांगले गुरु मिळाले होते आणि त्यांनी मला उचुई रेकीमध्ये ग्रँड मास्टर केलं. त्याच्यानंतर त्यांनी मला करुणा रेकीमध्ये ग्रँड मास्टर केलं आणि मला एक एंजल रेकीमध्ये ग्रँड मास्टर केलं. हे एंजल रेकी हा असा एक प्रकार आहे ना की आपण म्हणजे हिंदू धर्मात एंजल मानत नाही, पण आपण देवदूत म्हणतो. पण रेकीमध्ये ऍक्च्युली आर्च एंजल्स मानले जातात आणि ती ख्रिश्चन नावं आहेत. पण तुम्ही नाव काही द्या, म्हणजे मम्मी, मदर, आई, काही एक व्यक्ती पर्टिक्युलर, तसं काहीतरी एक एनर्जी आहे जी एक पर्टिक्युलर आपल्याला सपोर्ट किंवा मदत करत असते. त्याच्यामध्ये आपल्याला जेव्हा आपण एंजल रेकी करतो तेव्हा आपण त्यांची आराधना करतो त्या पर्टिक्युलर नावाने. आपण काही जे काही नाव घेऊन करणार आहोत
आणि त्या पर्टिक्युलर आर्च एंजल, त्याच्यात आर्च एंजल मायकल नावाचे आहेत, जे सगळ्या एंजलचे आर्च एंजलचे प्रमुख आहेत. ओके. आणि ते आर्च एंजल मायकलची जर का आपण आराधना करत असू तर ते आर्च एंजल मायकल प्रेझेन्स पण स्वतःचा जाणीव करून द्यावं. जेव्हा तुम्ही ते रेकी करता आणि जेव्हा तुम्ही ते थोडं मास्टर झालेलं असता, तेव्हा ते आर्च एंजल मायकलला जेव्हा आपण आवाहन करतो ना, तेव्हा त्यांचा प्रेझेन्स ते जाणवून देतात. जसं आपल्याला हळूवार फुंकर मारली, आपला हळूवार टच केला, बरोबर. एखादं पीस फिरवल्यासारखं आपल्या अंगाला वाटलं, अशा प्रकारची, किंवा अगदी सुंदर असं छानपैकी वास आला, हो. अशा प्रकारच्या घटना आपल्याकडे घडतात. आणि त्याच्यामध्ये तुमचा जो ऑरा आहे ना, त्या ऑरामध्ये जे तुमचे काही पास्ट जी कर्म आहेत ना, त्याची ब्लॅक एनर्जी अडकलेली असते. आणि ज्यांना तो ऑरा बघण्याची कपॅसिटी आहे त्यांना हे दिसतं की तुमची पास्ट कर्मातून काही काळ्या धाग्यांसारखे तुमच्या पास्ट कर्माचे सगळ्या गोष्टी तुमच्या लागल्या, चिकटलेल्या आहेत तुमच्या शरीराला, ओके. म्हणजे तुमच्या ऑराला. आणि ते बंधन कापण्याचं काम आर्च एंजल मायकल करतो. बरोबर बरोबर. आणि मग ते म्हणजे जर आपण म्हणतो ना की पूर्वजन्माची कर्मामुळे आपण हे भोगतोय, ते बंधन कापल्याशिवाय त्या ठिकाणी आपण त्याच्यात मुक्तता मिळू शकत नाहीत. असं ती एक म्हणजे तो एक थॉट प्रोसेस आहे आणि त्याप्रमाणे ते असतं. ओके. सर, भरपूर लोकांना आपण बघतो की पैशांचे प्रॉब्लेम आहे आजकाल, तर ते सॉल्व्ह कसे होऊ शकतात? म्हणजे मंत्रजाप तर एक आहेत, पण रेकीचा यूज करून मग त्यासाठी ती साधना करावी लागेल का सर रेकीची? ऍक्च्युली आणि ती गुरु करतील की म्हणजे मला शिकावी लागेल? ते शिकणं हा प्रकार म्हणजे तुला मी जसं सांगितलं की रेकीचे प्रत्येक सिम्बॉलचा अर्थ काय, त्याचा उच्चार काय, ओके. एवढ्यापुरतं शिकणं आहे, त्याचा उपयोग काय हे शिकणं. परंतु तो यूज तू असं जर का वाचून केलंस, तू नेटवरती पण गेला, तुला त्याची माहिती मिळेल, तुला चित्र मिळतील सगळं, पण त्याचं इफेक्ट नाही होऊ शकत जोपर्यंत तुला गुरुकडून ते दक्षिणा नाही मिळाली, म्हणजे ती शक्तिपात करून ती पॉवर नाही मिळाली. बरोबर. कारण हे शिकणं नाहीये, ही पॉवर मिळवणं आहे. कारण ओरिजिनल ओसुईला सुद्धा ती पॉवर, एक दैविक पॉवर डायरेक्ट मिळाली होती आणि त्याच्याकडून ती पुढे पुढे गेलेली आहे. आणि ती साधारण 1992च्या आसपास इंडियामध्ये आली आणि तिकडून ते गुरुकडून शिष्याकडे अशी परंपरेकडून ते करता करता फैलाव झाला आणि मग ते अनेक गुरु तयार झाले, त्याच्याकडून ती येता येता आली. बरोबर आहे. अशा प्रकारे आहे ते. ओके. म्हणजे जर मला आता माझे काही पैशांचे प्रॉब्लेम आहे ते जर सॉल्व्ह करायचे असतील तर मला ते शिकावंही लागेल, आणि जेव्हा ते गुरु मला ती दक्षिणा म्हणून ते सिम्बॉल्स देतील तेव्हा मग मी ते यूज करू शकतो माझ्यावर. मग आपण चक्र हिलिंग करू शकतो. चक्र हील करू शकतो. कारण काय की रेखीमध्ये जेव्हा आपण ती रेखीची पॉवर सुरू करतो ना, तेव्हा आपण त्या ठिकाणी तो सिम्बॉल वापरतो आणि आपण ते जर का ती एनर्जी आपल्याला असेल तर ती आपल्या शरीरातून व्हायला सुरुवात होते आणि मग आपल्या हातातली पॉवर वाहत असते, तरच आपण ती चक्र हिलिंग करू शकतो. बरोबर. असं नाही करता येणार आपण. तर त्याला चौकुरे हा एक सिम्बॉल आहे. चौकुरे म्हणजे इकडे एनर्जी आहे, ठीक आहे, परंतु ही इकडे एनर्जी आहे असं नुसतं म्हणून की आता सिम्बॉल ड्रॉ करून होत नाही. तर ती एनर्जी ऍक्च्युअली तुमच्याकडे जर का असेल तरच ती रेकी स्टार्ट होते आणि मग ते तुमच्या हातातली पॉवर व्हायल्यामुळे ते त्या चक्राला ती पॉवर दिल्यामुळे ते चक्र हिलिंग होतं. त्याला चक्र हिलिंग करणं, चक्र हिलिंग करणं असं म्हणतो. मग सर, तरी ही प्रोसेस जी असते, समजा आता कुणाकडे पैसे नाही आहे, आपण मग त्याने समजा तुमच्याकडून ती रेकीची प्रोसेस करून घेतली, त्याची हिलिंग करून घेतलं, त्याचं ते चक्र की ज्याच्यामुळे त्याच्याकडे पैसा येत नाही, तर या पूर्ण प्रोसेसला वेळ किती लागतो सर? ऍक्च्युअली फर्स्ट लेवल आहे ना, ते आपण करतो जेव्हा, तेव्हा आपल्याला फक्त फर्स्ट सिम्बॉल मिळतो आणि तो सिम्बॉल मिळाल्यानंतर त्याची आपल्याला प्रॅक्टिस करायची असते. परंतु ती एनर्जी एक प्रकारची सुरू होते जेव्हा आपण रेकीची प्रोसेस सुरू करतो आयुष्यामध्ये, आणि ती एनर्जी आपल्यात सेट व्हावी लागते. त्याच्यामुळे पहिलं लेवल केल्यानंतर दुसरं लेवल करायला असं कमीत कमी 21 दिवसाची म्हणजे डिस्टन्स ठेवा असं म्हटलेलं आहे. ओके. परंतु जेवढं जास्त ठेवावं तेवढं चांगलं असतं, कारण ती एनर्जी फ्लो असतो. तर फर्स्ट लेवल, मग सेकंड लेवलला तुम्हाला होनशा जिसोनेन आणि तुम्हाला सेहकी असं मिळतं, आणि थर्ड लेवलला गेलं किंवा ग्रँडमास्टर लेवलला गेलं तर मग तुम्हाला ऍक्च्युअली ग्रँडमास्टरचं सिम्बॉल मिळतो. ओके. हां, आणि तो सिम्बॉल जर मिळाला ना तर मग तुम्ही पूर्ण पॉवरने ती संपूर्ण रेकी वापरू शकता. पण त्याला स्टेप बाय स्टेप तुम्हाला करावं लागतं, गुरुकडून तुम्हाला ते घ्यावं लागतं ॲक्च्युली. आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा रेकी हिलिंग करणार आणि तुम्ही चक्राला ज्यावेळी हिलिंग करणार तर तुम्ही चक्र हील करू शकता. दुसरा एक प्रकार असा आहे की रेकीमध्ये जेवढे चक्र आपण म्हणतो ना, त्या चक्रांची स्वतःचे काही मंत्र आहेत. प्रत्येक चक्राचा एक वेगळा मंत्र आहे. तो मंत्र म्हणजे ते उच्चार आहेत ॲक्च्युली.
आणि त्या प्रत्येक उच्चाराप्रमाणे त्या पर्टिक्युलर चक्राला हिलिंग होत असतं. हम्म. असंही प्रकारे आपण ते करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मूलाधार चक्र जर का आपलं चांगलं नाही आहे, त्याच्यामुळे आपण ग्राउंडिंग आपल्याला नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला आयुष्यात सक्सेस मिळत नाही, पैसा मिळत नाही आहे, आपल्याला कॉन्फिडन्स लेवल आपला कमी आहे. लोक खूप काय काय चांगलं शिकल्यामुळे कॉन्फिडन्स नसतो बरोबर. तर अशा वेळेला त्यांनी मग ते मूलाधार चक्र त्याचं ब्लॉक 100% असणं, मग ते मूलाधार चक्राचं मंत्रचं जप करणं त्याच्यातूनही ते त्याच्या होऊ शकतो. सर आता कुणी बसलंय, आता आपण पुण्यात आहे आज आणि कुणी आहे की जो दिल्लीला आहे, तर त्याला काही प्रॉब्लेम येत आहे असे पैशांचे, हेल्थचे किंवा रिलेशनशिप, आणि तो बोलला की सर मला रेकी हवी आहे. त्याने तुम्हाला सांगितलं की गुरुजी मला रेकी हवी तुमच्याकडून, तर तुम्ही त्याला कशी रेकी पोहोचवाल सर? ती पॉसिबल आहे का तशी रेकी पोहोचणं, हिलिंग होणं त्याचं? ऍक्च्युली रेकी हिलिंगमध्ये आपल्याला फिजिकल कॉन्टॅक्टची तशी गरज नसते, कारण इट इज एनर्जी. ही एनर्जी आहे आणि ती एनर्जी ट्रॅव्हल करते आणि ती इतकी फास्ट ट्रॅव्हल करते की जगाच्या एका कोपऱ्यात बसून माणूस दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत रेकी सहज पोहोचते. ज्या क्षणाला रेकी सुरू करतो त्या क्षणाला ती दुसरीकडे पोहोचते, इतकी फास्ट ती पोहोचू शकते. पण रेकी हिलिंग करताना ऍक्च्युली जसं फॉर एक्झाम्पल जसं तू म्हणलास की एखाद्याला पैशाचा प्रॉब्लेम आहे, एक सेशनमध्ये तर हिल झाला आणि लगेच तो पैसे कमवला असं कधी होत नाही. इट टेक्स टाईम. त्याच्यामुळे आता जर का समजा एखादा क्लायंट मला म्हणाला की सर मला पैशाचा प्रॉब्लेम आहे आणि माझं मूलाधार चक्र तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे मला आता ऍक्टिव्हेट करून द्या, तर हे एका सेशनमध्ये शक्य नाही, त्याला अनेक सेशन करावं लागते कदाचित. म्हणून त्याच्यामध्ये शिकणं स्वतः हे महत्वाचं. ओके. कारण मग तो स्वतःचं हिलिंग रोज करू शकतो. एक ग्रँडमास्टर जर का आणि जर का म्हणजे असं बघायला गेलं तर मी संत तर नाही, माझा टाइम जाणार त्याला, कारण ही एनर्जी एक्सचेंज. आणि दुसरी गोष्ट तुला सांगतो की रेखीमध्ये कधी एनर्जी फ्री द्यायची नसते. जर मी समजा तुला रेखी फ्री मध्ये दिली एनर्जी, तर ते तुझ्यावरती कर्ज राहणार. आणि जोपर्यंत तू ते फेडणार नाही ना, तोपर्यंत तू आणि मी एकत्र कुठेतरी संबंध कायम येत राहणार आणि त्याच्यामध्ये दोघांनाही प्रॉब्लेम होणार. बरोबर आहे. आणि म्हणून त्याला आपल्याला एक्सचेंजमध्ये काहीतरी मॉनिटरी बेनिफिट घेणं आवश्यक असतं. म्हणजे तो तुम्हाला ऋणातून तुम्हाला मुक्त केलं. बरोबर. पण मग जर आपण अनेक जर का सेशन जर करायला लागलो तर देणाऱ्याला इतका वेळ काढणं कठीण आणि घेण्याला एवढा पैसा देणं कठीण. बरोबर आहे. मग त्याच्यापेक्षा वन टाइम शिकलं तर लाईफ टाइम तुम्ही स्वतःची रेखी करू शकता. बरोबर आहे. सर मग तुम्ही शिकवतात का? म्हणजे आता तुमच्याकडे जर समजा क्लायंट्स आले की म्हणजे आणि ते बोलले की आम्हाला हिल तर करायचं सर, पण आम्हाला ही रेकीची पूर्ण प्रोसेस, रेकी हिलिंगची पूर्ण प्रोसेस आम्हाला शिकायची आहे, तर तुम्ही ते करू शकतात का? मी करतो, कारण मला माझ्या गुरुंनी तशी परमिशन दिलेली आहे. गुरुकडून आपल्याला परमिशन लागते. हो. आणि त्यांनी मला त्या लेवलला पोहोचवलेलं पण आहे आणि त्याच्याप्रमाणे मी स्मॉल बॅचेसमध्ये करतो. परंतु ॲक्च्युली एनर्जी आपण जेव्हा दुसऱ्याला देत असतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला प्रचंड स्वतःचा पण एक एनर्जी सॅक्रिफाईस असतो आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठी एक बऱ्यापैकी अमाऊंट चार्ज होते. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एका दिवसात तो सिम्बॉल देणं, एक 2 ते 3 तासाची प्रोसिजर असते. त्याच्यामध्ये आपल्याला तो सिम्बॉल देणं आणि तर ती एनर्जी लेवल देणं आपल्याला शक्य असतं. ओके. आणि त्याप्रमाणे मला बऱ्याच एन्क्वायरी पण असतात की सर तुम्ही करा. मग एखादी छोटीशी बॅच बनवून 5 लोकांची 6 लोकांची असं मी ते रेकी त्यांना देत असतो. म्हणजे लेवल 1, बरोबर, लेवल 2, थर्ड लेवल, ग्रँड मास्टर असं लेवल. आणि त्याच्याप्रमाणे त्यांना हिल करणं मग स्वतःला पॉसिबल असतं. दुसरा एक प्रकार असा असतो की होम हिलिंग असं त्याला म्हणतात. तर एक होम हिलिंग. होम हिलिंगमध्ये काय प्रकार आहे की ॲक्च्युली काही लोक म्हणजे खूप श्रीमंत असतात, सगळं चांगलं असतं, घरामध्ये 4 गाड्या आहेत, नोकर चाकर आहेत, पण घरात सुखशांतीच नसते. बरोबर. त्यांचं वास्तूप्रमाणे घर असतं, सगळं काही असतं, तरी त्यांना कळत नाही की काय घरामध्ये चिडचिड होते, भांडणं होतात, वाद असतात. 4 लोक 4 उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण अशा दिशेला तोंड करून बसलेले असतात. अशा घरामध्ये काहीतरी निगेटिव्हिटी असते आणि त्याला रेकी हिलिंग करणं आवश्यक असतं. वास्तूमधली निगेटिव्ह एनर्जी आपण दूर करू शकतो रेकीच्या मदतीने. वास्तूमध्ये निगेटिव्ह एनर्जी म्हणजे काय प्रकार आहे की ॲक्च्युली लोक म्हणजे असं विचार करतात ना की वाईट आत्मे हिचा प्रकार, परंतु आत्मा शरीरात असो की शरीराच्या बाहेर असो, वाईट आत्माच आहे. तो कायमस्वरूपी वाईट असतो, त्याचं मन तितकंच वाईट असतं. आणि त्याच्यामुळे आपण जे आपल्याला नेहमी म्हणतो दृष्ट लागणं हा प्रकार. बरोबर. आणि तोही तितकंच खतरनाक आहे. जेवढा एक शरीराशिवायचा आत्मा जेवढा खतरनाक आहे, तेवढा दृष्ट लागणं हा पण एक प्रकार तेवढा खतरनाक. त्यामुळे साधारणतः जी लोक सक्सेसफुल असतात, ज्यांच्या घरामध्ये चांगली सुबत्ता असते, त्यांना कोणाशी ना कोणाची वाईट एनर्जी लागते.
आपण नजर लागली म्हणून नजर लागली. तेच म्हणजे दृष्ट लागणे. Yes. ओके. आणि त्याच्यामुळे ना त्यांना बरेच मनस्ताप होत असतात, त्रास होतात, फिजिकल त्रास होतात, न जाणो का पण त्यांच्याकडे चिडचिड होत असते असं त्यांना वाटत असतं की काय प्रॉब्लेम काहीच नाही, पण तरी पण चिडचिड झाली, आपापसात भांडणं. अशा वेळेत त्या लोकांना होम हिलिंग घेतात ते लोक. म्हणजे ते काय करतात की आपल्याला रेकी ग्रँडमास्टरला घरी बोलवून मग त्यावेळेला प्रत्येक भिंतीला, प्रत्येक जमिनीला रेकी देऊन, प्रत्येक घरातल्या माणसाला रेकी देऊन ती निगेटिव्हिटी काढणं हा एक प्रकार असतो. तुम्ही केलंय का सर असं? कधी कधी जाणवलं तुम्हाला त्या घरामध्ये गेल्यावर की तिथे निगेटिव्ह एनर्जी आहे? मला अप्रोच होतात लोक काही, आणि त्याच्यासाठी मला होम व्हिजिट करावं लागतं, पण त्याचा चार्ज त्याप्रमाणे हाय असतो. आणि मोठ्या मोठ्या लोकांना ते सहज वाटतं की हे काहीच नाही, परंतु त्यांना तो त्रास नको असतो. अशा वेळेला ते रेकी, कारण त्यांना एवढा वेळ नसतो की रेकी फर्स्ट लेवल करतील, सेकंड, थर्ड. मग त्यावेळेस ते करतात. मग त्यावेळेस जे आपण ते निगेटिव्ह काढत असतो ना, तेव्हा त्याची काही त्रास आपल्याला पण होत असतो. मग त्याला आपल्याला रेकी प्रॅक्टिसने ते निवारण करणं पण आवश्यक पडतं. तुम्हालाही त्याचा त्रास होतो सर, म्हणजे जेव्हा तुम्ही देतात असं? आपल्याला, कारण ते निगेटिव्ह, जरी आपण स्वतःला प्रोटेक्शन करणं हा एक प्रकार आहे, त्याच्यामध्ये ग्राउंडिंग करणं, व्हायलेट लाईट आहे, व्हाईट लाईट आहे, बरंच काही थेरपीज आहेत ज्याच्यामध्ये आपण स्वतः प्रोटेक्शन करू शकतो, तरी सुद्धा बऱ्यापैकी आपलं एनर्जी लेवल डिप्लेट होत असतो. आणि त्याचे परिणाम असे की तुम्ही डिप्रेशनमध्ये जाणं, तुम्हाला हेल्थ इश्यूज होणं, तुमची चिडचिड अतिशय होणं, असे प्रकार तुम्हाला होत असतात, त्रास होतात ते. बरोबर. मग त्याच्यातून हील करून आपल्याला परत, कारण ती निगेटिव्हिटी आपल्याकडे थोडी अट्रॅक्ट होते. सर, एखाद्या वास्तूमध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे, आता आपण म्हणजे वास्तूबद्दल बोलतोच येतात थोडंसं तो टच, जर ती एनर्जी आहे हे एखाद्याने कसं ओळखावं, म्हणजे जाणवेल कसं? की बघ, दोन प्रकार आहेत. एक तर जसं मी तुला म्हटलं नजर लागणं हा प्रकार. नजर लागणं हा प्रकार आहे, त्याच्यामध्ये काय असतं माहिती का, अननेसेसरी घरामध्ये वातावरण तंग होणं, टेन्शन्स होणं, अचानक आजारीपणे येणं, असे प्रकार असतात. किंवा चांगल्या वस्तू अचानक ब्रेक होणं, घरामध्ये काचेच्या वस्तू ब्रेक होणं, घरामध्ये झाडं असतात ती चांगली आहेत आणि अचानक ती खराब होऊन जातात, असे प्रकार. जर घरामध्ये फिश टँक असेल तर फिश टँकमध्ये मासे मरणं, घरामध्ये जर पाळीव प्राणी असेल तर त्यांना फिजिकल एलिमेंट्स होणं, त्रास होणं, असे प्रकार जाणवतात. आणि जर वाईट आत्मे जर घरात येत असतील समजा, तर त्याची एनर्जी फार वेगळ्या लेवललाच जाणवते. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला घरामध्ये प्रेझेन्स जाणवतो जो तुम्हाला दिसत नाही, परंतु काहीतरी आहे, कोणीतरी आहे असा प्रेझेन्स जाणवा लागतो. मग तुम्हाला अचानक कोणीतरी पाठवून गेलं, तुमच्या पाठी कोणीतरी उभं आहे, सर्कन बाजूने कोणीतरी गेलं, रात्रीच्या पर्टिक्युलर टायमाला तुम्हाला जाग येणं, जाग आल्यावर तुम्हाला एक विचित्र वास येणं, त्याच्यामध्ये तुम्हाला कोणीतरी बाजूला उभं आहे पण दिसत कोणीच नाहीये, घरामध्ये अचानक भांडी पडल्याचा आवाज येणं, अचानक आपल्या काही वस्तू गायब होणं, एक ठिकाणी ठेवलेली वस्तू दुसऱ्या ठिकाणी मिळणं, किंवा आपण न आणलेली वस्तू घरात दिसायला लागणं, असे अनेक प्रकार घडू शकतात. बरोबर. आणि मग ती जी आहे ती म्हणजे ते वाईट आत्म्यांचा वास आहे. म्हणजे निगेटिव्हिटी अशी माणसाची ती वेगळा प्रकार आहे. आणि हे असे घरात असणं ती गोष्ट वेगळी झाली. बरोबर आहे. आणि मग ते स्टेप बाय स्टेप वाढतं. मग त्याच्यामध्ये हळूहळू घरामध्ये कुजबूज ऐकायला येतायला लागते, अचानक कोणी घरात बोललं की काय, अशा प्रकारे मग ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला ते कव्हर करत जातं. आणि अशा अनेक घटना घडतात. येस सर, आता इलेक्शन येत आहे महानगरपालिकेचं. भरपूर असे पॉलिटिशियन्स आहेत की ज्यांना आता इलेक्शन म्हणजे नगरसेवक बनायचं आहे. तर तुम्ही त्यांचा हात बघून सांगू शकतात का की हा बनू शकतो का नाही बनू शकतो? ऍक्च्युली कसं आहे माहिती का, माझ्याकडे असे बरेच लोक आता इलेक्शन माहोल असल्यामुळे येतात, पॉलिटिशियन्स. आणि मी ऍक्च्युली कोणाचं नाव असं विचारत नाही. अपॉइंटमेंट घेताना अपॉइंटमेंट घेतलेल्या टायमाप्रमाणे फक्त तो व्यक्ती माझ्यासमोर की त्याच्याशी मी एक त्याच्या हाताशी बोलत असतो, किंवा हात त्याचा माझ्याशी बोलत असतो. पण ह्या ड्युरेशनमध्ये ना माझ्याकडे बरेच पॉलिटिशियन येऊन गेले, आणि त्याच्यामध्ये त्या व्यक्तीच्या काही ठराविक साईन्स असतात की तो सक्सेसफुल होणार का पॉलिटिक्समध्ये. त्याच्यामध्ये एकतर तुमचं सूर्य खूप म्हणजे सन अतिशय पॉवरफुल असणं आवश्यक आहे, आणि सन लाईन असणं पॉवरफुल आवश्यक आहे. त्याच्यामध्ये तुमची सन लाईन आहे, तुमची हेडलाईन आहे, तुमचा चंद्राचा माउंट आहे, तुमची लाईफ लाईन आहे, आणि तुमची फेट लाईन, ह्या सगळ्याचा सर्वस्व अभ्यास करून तुम्ही सांगू शकता की होऊ शकतं का, हा होऊ शकतो की नाही. बरोबर आहे. म्हणजे एक सिंगल अशी गोष्ट पकडून तुम्ही नाही करू शकत की बाबा ह्याचा सण बरोबर जाणार असं नाही.
जसं तुम्ही शुक्राचं बोलले की नुसतं उंचवटा बघून नाही तुमचा पैसा कळत, त्याला सगळं डिटेल बघावं लागतं. बरोबर आहे. असं आहे. येस सर, जसं आपण बघितलं, आपण रेकीबद्दलही बोललो आणि हे आणि आपला हात आणि रेकी की म्हणजे हातावरून जर आपल्याला कळतंय की याच्याकडे पैसा नाही आहे किंवा रिलेशनशिपमध्ये याच्या प्रॉब्लेम येत आहे, तर मग आपण रेकी करून ते तसं त्याचं चक्र हे करू शकतो. हो, चक्र मी जसं तुला म्हटलं, परंतु चक्र हील करायला टाइम लागतो. वेळ लागतो या आता गोष्टीत. जसं रेखी मास्टर रेखी देऊन जर करणार असेल तर त्याला ती सेशन्स अनेक सेशन घ्यावी लागतील. मग ती प्रत्येक सेशन देणाऱ्याला पण वेळ काढायचा, घेणारा वेळ काढायचा तर आहेच, पण मग त्यावेळेस तो मनी मॅटर पण इन्व्हॉल्ड असतं. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे व्हॉट आय सजेस्ट ऑलवेज की तुम्ही स्वतः जर का ते घेतलं तर वन टाइम तुमचा खर्च असेल मोठा, हां. पण तुम्ही लाईफ टाइम ते शिकून जाल तुम्ही. की एकदा तुम्ही रेकीचं ते लेवल क्रॉस केलं म्हणजे ते लेवल तुम्हाला मिळालं की ते लाईफ टाइम मिळालं. बरोबर आहे. तुम्ही प्रॅक्टिस जरी थांबवली आणि परत जरी चालू केलं आयुष्यात तरी ते लेवल तुमचं तिकडे तुमच्याकडेच असणार आहे ते. हातावरच्या रेषा हे तुमचं भविष्य सांगतात, तुमचं पास्ट सांगू शकतात. पण जर माझे कर्म चांगले, मी खूप चांगले कर्म करतोय, तर कर्म मोठे राहतील की माझ्या हातावरच्या रेषा मोठ्या राहतील? ऍक्च्युली ना, तू जर असं बघशील तर गंमत म्हणजे की फार मोठ्या मोठ्या लोकांना खूप मोठा मोठा त्रास झालेला आहे. येस. उदाहरण द्यायचं तर आपल्याला स्वामी विवेकानंदाचे जे गुरु होते परमहंस, त्यांना कॅन्सर झाला होता. थ्रोट, त्यांच्या रक्त आणि पस निघायचा आणि त्यांचे डॉक्टर जे यायचे ना ते स्वतः रडायचे हो. त्यांचा तो त्रास बघून. आणि ते त्यांना म्हणायचे की तुम्ही तर प्रत्यक्ष पार्वती तुमच्याशी येऊन बोलते, एवढं तुमचं लेवल आहे, तर तुम्ही फक्त देवीला सांगा ना की मला बरं करा. तुम्ही त्याला मा म्हणता, आई म्हणता. हाच प्रश्न भरपूर वेळा होतो की हे एवढे मोठे मोठे गुरु आहे की हे मग यांना त्रास का होतो, पण त्याच्यावरच तुम्ही येतात आहेत. बोला. तर मग त्यांनी काय सांगितलं की मी सांगितलं तर ते मला बरं करेल, पण जे माझं कर्म होतं ज्याचं मला आता भोगावं लागते ते जर मी नाही भोगलं तर मला परत नेक्स्ट जन्म घ्यावा लागेल आणि मला ते भोगूनच जावं लागेल. कारण काय की आपल्या शास्त्राप्रमाणे तुमच्या पापाच्या ज्या काही म्हणजे कर्माच्या ज्या काही शिक्षा आहेत ना त्या फार फास्ट आणि कडक आहेत, त्या तुम्हाला भोगल्याशिवाय जाऊ शकत नाही. आता तुम्ही जर का बघायला तर वृंदावनमध्ये प्रेमानंद महाराज आता सध्या खूपच लोक मानतात. विराट कोहली सारखी व्यक्ती पण त्यांना भेटायला गेली. अतिशय पॉवरफुल आहेत. राधे राधे शिवाय त्यांच्या तोंडात काही येत नाही. बरोबर. पण त्यांच्या किडनी फेल आहेत. एक्झॅक्ट. आणि त्यांना पण हा प्रश्न विचारला की एवढे तुम्ही म्हणजे महान गुरु आहात आणि तुमची किडनी फेल आहे. ते बोले माझं ते प्रारब्ध आहे, मी कुठेतरी काहीतरी करून ठेवलंय म्हणून हे झालेलं आहे आणि ते भोगायचं तर आहेच. मग ते या जन्माचं असू द्या की मागच्या जन्माचं असू द्या. तुम्हाला आणखीन मोठं उदाहरण सांगतो. भीष्म पितामह होते, त्यांना अर्जुनाने बाण मारले, त्यांना इच्छा मृत्यू होता. म्हटलं असं त्यांनी लगेच प्राण संपवले असते कारण त्यांना प्रचंड त्रास होता, पण त्यांनी 56 दिवस ते भोगलं. ते का भोगलं? कारण त्यांना माहित होतं की त्यांनी जे कर्म केलं चुकीच्या पार्टीकडे त्यांना मजबुरीने कसं उभं राहावं लागलं आणि त्याच्यामुळे ते भोगून गेलं नाही तर आपल्याला ह्याच्यातून सुटका नाही जन्म मृत्यूच्या ह्याच्यातून, म्हणून त्याने ते भोगलं. बरोबर आहे. तर पाप हे काय आहे? पाप हे तुम्ही जाणीवपूर्वक करा किंवा न जाणता करा, ते आगीसारखं आहे. आगीवर तुम्ही जाणून हात टाकला तरी जळणार आहे आणि न जाणता जरी तुम्ही टाकलं तरी तो जळणार आहे. तसं पाप पण तुमच्याकडून कळत किंवा न कळत झालं त्याची तुम्हाला भोग भोगावं लागतं. म्हणून असे मोठे मोठे महात्मे आहेत की ज्यांना हा त्रास भोगावा लागतो. बरोबर आहे. कारण जो माणूस ह्या जन्मात महात्मा आहे तो मागच्या जन्मात तो महात्माच असणं, तो अचानक महात्मा नसतो झाला असतो, पण त्यांच्या हातून काहीतरी अपराध चुकून झालेला असेल त्याच्यामध्ये त्यांना भोगून जावं लागतं. सर, हातांचं जर बघितलं तर सगळ्यात पॉवरफुल लाईन कोणती असते की जी आपला पैसा सांगते? फेट लाईन तुम्ही जी बोलतात तीच का? फेट लाईन आहे, पण त्याच्याबरोबर तुमची लाईफ लाईन बघावं लागते. लाईफ लाईन पण बघावी लागते. तुम्हाला तुमचं जसं तुमची हेडलाईन आहे ती बघावं लागते. हे सगळंच बघावं लागतं आपल्याला. आणि आता जर समजा माझ्या शुक्राचा माउंट बघावा लागतो. बरोबर. जर आता माझ्या हातांमध्ये लिहिलंय सर की मला असा असा त्रास होणार आहे किंवा एखाद्या व्यक्तीला हा त्रास होणार आहे, रिलेशनशिपमध्ये होणार आहे, कुठे होणार, तर त्याला मी कसं वाचवू शकतो मीन्स की तो त्रास मला नको होण्यासाठी. कारण आज जर तुमच्याकडे कुणी आलं सर की सर माझा हात बघा, माझ्या आयुष्यात हे प्रॉब्लेम चालू आहे. आता हाताच्या रेषा तर आपण नाही बदलवू शकत, पण त्याचा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही त्याला काय सजेशन दिले? म्हणजे एवढ्या लोकांना लोक बघ कसं आहे माहितीये का, प्रॉब्लेम आहेत म्हणून येतात, पण प्रॉब्लेम आहेत एवढे हे प्रॉब्लेम, हे तुझे प्रॉब्लेम आणि तुझा असं सांगून काही कोणाचं समाधान होत नाही आणि त्याचा फायदाही नाही. बरोबर. आपल्याला त्याचं सोल्युशन द्यायचं आणि ते सोल्युशन द्यायचं म्हणजे काय आहे की
पण जसं कर्म वाईट केल्यामुळे आपल्याला काहीतरी प्रारब्ध घडलेलं आहे, तसं ह्या जन्मामध्ये पण कर्म करायला आपल्याला फ्रीडम आहे. आणि ह्या जन्मामध्ये कर्म करण्यामध्ये आणखीन एक आहे की आराधना करणं, साधना करणं हे पण एक कर्मच आहे ना. बरोबर आहे. आणि ते आपले पॉझिटिव्ह कर्म आहेत. तर ज्या निगेटिव्ह कर्मांमुळे आपल्याला काहीतरी प्रारब्ध निगेटिव्ह मिळालेलं आहे, त्याची तीव्रता कमी करण्यासाठी आपण आराधना करणं, आपण मंत्र म्हणणं, ह्याच्यामुळे ती तीव्रता वाईट प्रारब्धाची कमी होऊन आपल्याला चांगलं प्रारब्ध सुरू होऊ शकतं, चांगलं होऊ शकतं. त्याच्यामुळे अनेक अनएम्प्लॉईड मुलं असतात किंवा ज्यांची लग्न अगदी तुटण्याच्या मार्गावर असतात, त्यांना त्या मंत्रांमुळे फायदा होऊ शकतो. किंवा ज्यांना खूप मनस्ताप होत असतो, बऱ्याच लोकांना असं असतं की प्रचंड फसवणूक लोकांकडून होत असते, काही ना कोर्ट केसेस असतात, आणि त्या कोर्ट केसेस पण त्यांच्यावरती अशा टाकल्या गेल्या असतात की त्यांचा खरा अपराध पण नसतो तरी पण पडलेले असतात, कारण ते ग्रहांचा काही दोष असतो. बरोबर. मग अशा वेळेला आपल्या शास्त्रात अनेक मंत्र देऊन ठेवलेले आहेत, आणि त्या मंत्रांचा वापर करायला मी त्यांना त्याप्रमाणे माझ्या जे काही नॉलेज त्याप्रमाणे मी देत असतो. फक्त एवढंच आहे, जसं मगाशी म्हटलं तसं, की एखाद्याला फायदा होईल, एखाद्याला नाही होण्याचं कारण काय की एखादा अतिशय श्रद्धेने आणि इंटेन्सिटीने करे, दुसरा असेल तर थोडा वेळ कंटाळून जाईल. माझ्याकडे असे काही क्लायंट आहेत की त्यांना मी कुठलेही असे महागातले उपाय कधी सांगत नाही. बरोबर. कारण अगोदर आलेला माणूस गाजलेला असतो खूप. काही स्वस्तातला उपाय सांगितला, 2-4 दिवसांनी ते कॉल करतात, सर तुम्ही हा उपाय सांगितला, मी केला, अजून काही फायदा झाला नाही. म्हटलं असं असेल तर फायदा होणारही नाही, कारण तुला विश्वासच ज्या त्या गोष्टीत नसेल ना, तर मग सगळंच संपलं तिकडे. किंवा एखादा मंत्र, सर मी एवढ्या वेळा म्हटलं, अजून किती वेळा म्हणू मी, असं जर तुला क्वेश्चन मार्क असेल म्हणजे तुला श्रद्धा नाही. श्रद्धा नाही आहे तर मग काहीच होणार. जर तुला श्रद्धेहीन जर का तू देवाची पूजा करता, तुला देव पावणार आहे का? किंवा तुला कधीतरी ऍक्च्युअली भक्त ह्या मार्गावर तुम्ही जाणार का? भक्त म्हणण्या एवढे आपण कधी मोठे नसतोच. परमेश्वराने ऍक्सेप्ट करायला फार मोठ्या आपल्याला तपश्चर्या करायला लागतात. सहजासहजी परमेश्वर कोणाला भक्त ऍक्सेप्ट करतो पण नाही करत. परंतु आपण त्या मार्गावर जरी जायचं असलं तरी आपली श्रद्धा तर पाहिजे कमीत कमी. आज जर का मी कृष्णाला मानतो तर मी मनापासून मानलं तर मी त्या श्रद्धेने कुठेतरी पुढे जाईन. बरोबर. जर मी ठीक आहे ना, काय असेल कृष्ण आता कोणीतरी सांगितलं म्हणून आपला हात जोडतोय, बरं ठीक आहे बाबा, इतक्या अश्रद्धेने जर का मी केलं तर मी कधीच त्या चांगल्या मार्गावरती जाऊ शकत नाही. तसंच आहे मंत्र पण, हा बाबा यांनी सांगितलं म्हणून करतो, आता काय माहिती फायदा होणार का, असा जर विचार केला नाहीच होणार ना, नाहीच होणार. बरोबर आहे. म्हणून आता तुला जसं म्हटलं की त्या मुलाचं एक मी उदाहरण दिलं की इतक्या श्रद्धेने त्याने केला, एवढा इंटेन्सिटीने केला की मी सरप्राईज झालो की मी दिला उपाय आहे. इतक्या लवकर इतका कसा म्हणजे मी दिला, मी तयार नाही केला उपाय, तो उपाय शास्त्रामध्ये आहे, पण मी असं एक्झाम्पल नव्हतं बघितलं इतक्या फास्ट उपाय होणार जे झालं त्याला. करेक्ट. असं भरपूर वेळा पाहायला गेलंय की जसं मी हातांवरच्या ज्या रेषा असतात, जसं तुम्ही बोलले की काही लोकांच्या ज्या रेषा आहेत त्या भरपूर रेषा आहेत तर ते बघायला इझी जातं, पण काही लोकांच्या हातावर खूप कमी रेषा आहे, तेव्हा मग बघायला कठीण असतं, तेव्हा मग ते सिक्स सेन्स कामात येतं. त्याबद्दल सांगा ना सर, की ते कसं वर्क होतं आणि ती दैवी शक्ती तुमच्यात कशी आली? ऍक्च्युली दैवी शक्ती आहे असं म्हणणं म्हणजे थोडंसं लहान तोंडी मोठा घासच आहे ऍक्च्युली, पण मी देवाचं बऱ्यापैकी करतो. म्हणजे जे काय मला माझ्या श्रद्धेप्रमाणे मला जेवढं झेपतं तेवढं मी करतो. पण मला ही कशी जाणीव होते की कधी कधी ज्या गोष्टी माझ्या डोक्यात यायला लागतात, एखादा हात बघितला आणि मी त्याशी बोलायला लागतो की तुझ्या ह्या आयुष्यात हे असं असं घडतं, तेव्हा तो कुठं की एक्झॅक्टली सर तुम्ही बोलता हे असंच होत आहे माझ्या आयुष्यामध्ये, त्याला शास्त्राचा तसा काही आधार नसतो. टू बी व्हेरी फ्रँक, त्याच्या हातामध्ये एवढ्या डिटेलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात, असं शास्त्राचा कुठे आधार नाही. तरी सुद्धा त्याला जेव्हा मी सांगतो की तुझ्या आयुष्यात हे 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 घडत असतो आणि तुला असं असं झालेलं आहे, त्याला मी सिक्स सेन्स मानतो की हे कसं माझ्या डोक्यात आलं. आणि मी ह्याला बिलीव्ह करतो की सिक्स सेन्स हा प्रकार काय, ही काहीतरी पॉवर आहे स्पेशल, आणि स्पेशल पॉवर कोणाकडून येते ती तुझ्या माझ्यासारख्या तरी व्यक्तीकडून येऊ शकत नाही, ती तर देवाकडून येऊ शकते, परमेश्वराकडून येऊ शकते. बरोबर आहे. नाही मी जी काही श्रद्धा करतो, मी जे काही थोडंफार आध्यात्मिकचं जे करत आहे त्याचंच हे फळ असेल की जे मला असं काही गोष्टी सुचतात आणि ते परफेक्ट असतात. बरोबर आहे. सर असा कधी अनुभव आलाय का, म्हणजे याच गोष्टीचा जर अनुभव द्यायचा झाला की एखादा व्यक्ती आला तुमच्याकडे आणि तुम्ही त्याला त्या गोष्टी सांगितल्या की म्हणजे ते तुम्हाला वरतून आलं असं तुम्हाला जाणवलं? असे अनेक किस्से असतात तसे. तसं माझ्याकडे एक मध्ये इंजिनियर माणूस आला होता आणि चांगला क्वालिफाईड, 52 एज होतं. ओके. त्याच्या हाताप्रमाणे ना त्याला एक अतिशय सुंदर करिअर असायला पाहिजे, चांगला पैसा, वेल सेटल ॲट द एज ऑफ 52
म्हणजे तो अगदी प्रॉपर वेल सेटल्ड माणूस आला पाहिजे. त्याचं नोकरी किंवा बिझनेस जे काही त्यांनी केलं ते अतिशय सुंदरपणे कंटिन्युएशनमध्ये असायलाच पाहिजे, हे त्याच्या हाताची रेषा सांगत होते. ओके. पण त्याचा हात बघितल्यावरती मला सेन्स झाला की इट इज नॉट लाईक दॅट. हो. आणि मी त्याला असं म्हटलं की सर, मी अचानक बोललो की सर तुम्ही प्रचंड पैशाच्या प्रॉब्लेममध्ये आहात आणि यू आर अनएम्प्लॉयड. हो. दॅट वॉज समथिंग विच केम फ्रॉम आय डोंट नो, पण ते दैविक असेल काही, ते माझ्या तोंडून निघालं. आणि बोलत सर येस आय एम अनएम्प्लॉयड. तर म्हटलं मग आता मला ऐकायला आवडेल की तुम्ही अनएम्प्लॉयड का, कारण तुझ्या हातातल्या रेषा ते छान आहेत. तर तो बोलला की सर मी इंजिनियर झाल्यानंतर मी कंपनीत चांगल्या जॉबला लागलो, मोठ्या कंपनीचं नाव घेतलं, 7 वर्ष मी जॉब केला आणि ॲट द एज ऑफ 32 मी जॉब ओव्हर कॉन्फिडन्सने सोडला, कारण मला कलिगचा थोडासा त्रास होता. असं समजून माझ्याकडे चांगली डिग्री आहे, माझ्याकडे एक्सपर्टाईज आहे, माझ्याकडे एक्सपिरियन्स आहे 7 वर्ष, तर मला कुठेही सहज नोकरी लागेल. आणि पास्ट 20 इयर्समध्ये मला जॉब नाही लागलेला. अरे बापरे. मग सर काय करायचे ते उदरनिर्वाहाला? उदरनिर्वाह म्हणजे वडिलांचे जे काही पेन्शन वगैरे जे काय होतं ते. आणि ते मला हेही बोलले की त्यावेळेला मला वडिलांनी सांगितलंही होतं की तो नोकरी सोडू नको जोपर्यंत दुसरी नोकरी मिळणार नाही. बरोबर. मग तसं ह्याच्यावरती काय, तर मी त्याला म्हटलं की बघ, तुझ्या हाताप्रमाणे जे मी रीड करतो त्याच्याप्रमाणे तुझं जे करिअर मिळालं होतं ना, ते स्ट्रेट आणि व्यवस्थित तेच होतं. म्हणजे तू आज काय केलेलं माहिती का, तू भरलं ताट उडवून टाकलेलं आहेस आणि आता तू उपाशीस. आता परत स्वयंपाक करण्यापासून सुरुवात आहे. आता मी तुला मंत्र वगैरे देईन, पण ऑलरेडी तू 52 आहेस, त्याचा तुला किती इफेक्ट होईल. कारण कसं असतं की जसं दुखणं आपलं जे आहे ते जर क्रोनिक झालं, म्हणजे जुनं दुखणं असलं तर ते तेवढंच बरं व्हायला पण वेळ लागतो. तसं तुमचं एज वाढत गेलं, ते तुमचे बिघडलेले ग्रह आहेत, इतक्या वर्ष तुम्ही कॅरी करत आहात किंवा एखादा प्रॉब्लेम तुम्ही करून ठेवला आहे स्वतःहून आणि ते कॅरी करताय, तर ते परत तुमच्या मंत्रांनी कंट्रोलमध्ये येणं थोडंसं जास्त वेळ लागू शकतं. जेवढं यंग मुलांना पटकन होऊ शकतं तितकं नाही. म्हणजे कमी वयामध्ये जे मुलं आहे समजा 30-40 पर्यंत, ते लवकर या गोष्टी करू शकतात, त्यांच्यावर इम्पॅक्ट चांगला होतो या गोष्टींचा. माझे कितीतरी क्लायंट असं पण म्हणतो की सर हे तुम्ही आम्हाला अगोदर भेटले असते. कारण मी त्याला सांगतो की इट इज टू लेट. तुम्ही 57ला मला सांगता की लाईफ मी खूप स्ट्रगलमध्ये, मी ऑलरेडी सांगितलंय तुम्हाला की तुम्ही स्ट्रगलमध्ये काढलं, तुम्ही परत सांगता की हो मी खूप स्ट्रगलमध्ये काढले. एंड पॉईंट काय आहे की शेवटी तुम्ही 57 एजपर्यंत आता तुम्ही काढलेलं आहे. रिटायरमेंट एजला आल्यावरती अचानक तर काय मिरॅकल, मी काही इकडे जादू करू शकत नाही की आता चला तुम्हाला छान नोकरी मिळाली, बरोबर पुढे तुम्ही 10 वर्ष नोकरी करा, असं तर होऊ शकत नाही. म्हणजे ॲट पर्टिक्युलर एज जर का तुम्ही प्रिकॉशन घेत असाल किंवा तुम्ही मंत्राचा उपयोग करत असाल, पर्टिक्युलर साधना करत असाल, पर्टिक्युलर वस्तू तुम्हाला वापराल त्या तुम्ही जर वापरत असाल, तर तुम्हाला फ्युचरमध्ये त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. बरोबर आहे. हा इश्यू आहे. म्हणजे खूप लोकांना काय होतं की बऱ्याच वर्ष सफर करतात अगदी वयाच्या 55-60ला ते येतात. माझ्याकडे 82 वर्षे पण लोक आलेले आहेत. आणि त्यांचा प्रॉब्लेम काय होता सर? 82 वर्षाची व्यक्ती आणि त्यांची पत्नी 75 वर्षाची, आयुष्य काढलं भांडत. त्यांची मुलगी जवळजवळ 50 का 54 वर्षाची होती, ती त्यांना घेऊन आली होती. 50 वर्षाची होती वाटतं मुलगी ती. आणि ते बोलले की सर ह्याला काहीतरी सोल्युशन द्या. म्हटलं म्हणजे भांडतात अजून पण की त्यांच्या भांडण्याचा मला एवढा, म्हणजे माझा संसार सोडून मी ह्यांच्याकडे लक्ष द्यायला मला त्रास होतो, कधीतरी ह्यांचा स्टॉप होऊन द्या. आम्ही त्यांना म्हटलं की मॅडम, एक तर पहिली गोष्ट, ह्यांचं तुमच्या पप्पाचा हात बघितल्यावर मला कळतं की ही व्यक्ती कोणाचं ऐकणं शक्यच नाही. हात बघूनच मी सांगतो की कोणावर. आणि म्हटलं यांची जी भांडणं ही प्रारब्धामध्ये आहेतच आहेत, परत आता ह्या एजला ते जर मंत्र साधना करतील तर कुठल्या एजला त्याचा सक्सेस येणार. बरोबर आहे. ऑलरेडी टू लेट. आणि मग मी त्या व्यक्तीला मी एक असं म्हटलं की सर, जे तुम्ही करता आहात की बायकोची प्रचंड बेपर्वाई करणं, त्यांना त्रास होतो आहे, परंतु सर तुम्हाला इथे त्रास होतो ना, मला काही त्रास होतच नाही ना. ते वय पण असतं रे की त्यांना म्हटलं तुम्ही ह्या एकाच सेंटेन्सवरती ना हे सगळं कोलॅप्सच करून टाकलेलं आहे, ह्याच्या पुढे कोण काय बोलू शकतो तुम्हाला. बरोबर आहे. सर असेही काही लोक आले तुमच्याकडे की जे बोलले की निगेटिव्ह एनर्जी आमच्यामध्ये किंवा आम्हाला भूताने पछाडलंय. हा टॉपिक आपल्याला नाही बोलायचा आहे, बट आपण एक मिसकन्सेप्शन पण असतं लोकांच्या मनामध्ये की कधी कधी ते म्हणजे 90%, 80 to 90% या गोष्टी मानसिकता असते तुमची जी चुकीची असते, त्याला तांत्रिकाची नाही तर डॉक्टरची गरज असते. तर सर त्याबद्दल सांगा ना काही एक्झाम्पल. इन्सिडेंट झाला, म्हणजे माझ्याकडे असे निगेटिव्हिटीवाले लोक येतात, नाही होत असं नाही,
परंतु एक व्यक्ती होती आणि त्यांनी अप्रोच केला होता की त्यांनी असं मेसेज केला होता की माझ्या बहिणीला 30-40 भूताने पछाडलेला आहे. ओके. आणि मी बरेच तांत्रिक मांत्रिक केलेत आणि बरंच तिचं उतरवलं, परंतु अजूनही 6-7 तिच्या ह्यामध्ये आहेत. आणि ती खूप व्हायलेंट होते, लोकांना लाथ मारली लोक उडून जातात, असा प्रकार आहे. तर शेवटी मला खर्च परवडला नसता झाला, तर मी आता गाणगापूरला तिला सोडलेलं आहे बहिणीला. मला तुमचं गायडन्स हवं आहे आणि तुम्ही असं करू शकता का, उतरवू शकता? तर मी म्हटलं पहिली गोष्ट म्हणजे व्हॉट आय बिलीव्ह की जर तुम्ही दत्ताच्या स्वाधीन केलेलं आहे, तर मी तर फार सामान्य माणूस आहे. बरोबर. तुम्ही दत्ताच्या स्वाधीन केल्यावरती मी आणखीन काय उपाय करणार, म्हणजे अतिशय अतिशय छोट्या तोंडी फार मोठा घास घेणार आहे. पण तुम्ही मला हात पाठवा तिचा, बघूया आपण हिचा काय प्रॉब्लेम आहे. ते बोलले सर मी ना मांत्रिकांना पैसे देण्यासाठी जवळजवळ 8 लाखाचं लोन काढले. तांत्रिकांना तांत्रिक पैसे देऊन, कारण भूत काढायसाठी 8 लाख रुपयांचं लोन केलं. हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. या गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे लोकांना. आणि ते 8 लाख रुपये मी खर्च केले तर मला परवडण्याच्या पलीकडे झालं. बहिणीला तिकडे ठेवलं, तिच्या रूमचं भाडं 3.5 मला परवडत नाही, तिला एका वेळेस जेवणाचा खर्च मला परवडत नाही, प्लीज माझं फ्रीमध्ये बघाल तर बरं पडेल. म्हटलं ठीक आहे, तुझा हात तर पाठवा अगोदर बहिणीचा, आपण बघूया. तर ते म्हणाले मी बहिणीला घेऊन येऊ का इकडे? तर म्हटलं प्लीज आणू नका, कारण जर खरंच काही असं असेल तर माझ्या बाकीच्या क्लायंट जे असेल त्यांना त्रास होईल. की असं बिल्डिंगमध्ये येणं पण चांगली गोष्ट नाही किंवा घरामध्ये पण बरोबर चांगली गोष्ट नाही की कोणालाच. तर पहिला हात पाठवा, मी बघतो. हात पाठवला ते ना, तुला मी क्लिअर सांगतो की तिच्या हातामध्ये सायकिक केस होती, ते मेडिकल ट्रीटमेंटची गरज होती. आणि मी त्याला सरळ क्लिअर सांगितलं की अजिबात तिला काही असा प्रकार नाही, तिला सायकियाट्रिस्टची गरज आहे. मग त्या माणसाला सांगितलं हो माझ्या एका भावाला ऑलरेडी बेड लागलेला आहे, म्हणजे त्याच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये ती गोष्ट होती. बरोबर. पण लोक अशा केसमध्ये पण भूत 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 करून त्या व्यक्तीला ते तांत्रिक वगैरे ते गैरफायदा घेतात, भरपूर पैशांचा गैरफायदा घेतला जातो, चुकीच्या गोष्टी आहे. तर तेच आहे की कुंडली आहे, हस्तरेषा आहे, अंकशास्त्र आहे, वास्तू आहे, या सगळ्या गोष्टी आहे. बट जे पण, आणि ही निगेटिव्ह एनर्जी असू शकते प्रत्येक, म्हणजे याचा इम्पॅक्ट काही लोकांना जाणवतोय, पण ते काढण्यासाठी तुम्ही इतके हतबल होऊन जातात की तुम्ही वेगवेगळ्या तांत्रिकांकडे जातात. ते तांत्रिक तुमच्याकडून पैसे लुटतात, जी की चुकीची गोष्ट आहे, आणि त्यापासून तुम्ही वाचलं पाहिजे. मेडिकल ट्रीटमेंटचाही एक विचार केला पाहिजे तुम्ही भरपूर वेळा. सर तुमचं मनापासून धन्यवाद. तुम्ही खूप छान माहिती दिली. आजचा पॉडकास्ट आपला मल्टी टॉपिक होता ॲक्च्युली. हस्तरेषेवर बोललो आपण, रेकीवर बोललो, मंत्रांवर बोललो, निगेटिव्ह एनर्जीचा आपण थोडं लोकांना समज दिला की अशा तांत्रिकांकडे जाऊन तुमचं नुकसान नका करून घेऊ. तर सर आता कुणाला रेषा तुमच्याकडून बघायची असेल आणि किंवा रेकी जे लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3 या गोष्टी पण शिकायच्या असतील किंवा हिलिंग करायचं असेल, व्हॉट एव्हर यापैकी काही, तर ते कसं कॉन्टॅक्ट करू शकतात तुमच्यासोबत? तो माझा नंबरवरती व्हॉट्सअप केलं तर चांगलं आहे. हा नंबर काय सर? माझा नंबर आहे 9987020625. पण मी एक रिक्वेस्ट करेन की कॉल करू नका, कारण कॉल करून मला उचलायला वेळ नसतो, कारण माझ्याकडे क्लायंट असतात आणि ते डिस्टर्ब करून मी सारखा कॉल घेऊ शकत नाही. व्हॉट्सअप केलं तर मी माझ्या वेळेला, फ्री वेळेला बघून त्याला उत्तर नक्की देत असतो. त्याच्यामध्ये कारण 1-2 दिवस पण लागू शकतात, थोडा पेशन्स ठेवणं आवश्यक आहे. एक्झॅक्टली. तर इम्पॉर्टंट गोष्ट आहे की कॉल नका करू. तुम्हाला जरी रेकीचं ट्रेनिंग घ्यायचं आहे किंवा हस्तरेषेत तुमची बघायची, भविष्य बघायचं आहे किंवा मंत्र जाणून घ्यायचे, सगळ्या गोष्टींसाठी कन्सल्टेशन घ्यायचं आहे, कॉल नका करू. जो नंबर दिला इथं तुम्हाला दिसत असेल, आता डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर आहे, व्हॉट्सअप करा. 2 दिवस लागतील, 3 दिवस लागतील, पण तुम्हाला रिप्लाय येईल म्हणजे येईल. सर तुमचं खरंच मनापासून धन्यवाद.